नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, झाकली मूठ 1.25 लाखाची असं म्हणतात. आणि झाकली मूठ म्हणजे तुम्हाला माहिती आहे, सगळी बोटं एकत्र आणून आवळलेली मूठ असते. आणि जितकी मूठ आवळलेली असते तितका तडाखा मोठा असतो. म्हणून जी मूठ अधिक शक्तिमान असते त्या मुठीला वज्रमूठ म्हणायची आपल्याकडे एक पद्धत आहे. आता मूठ ही मूठ असते, त्यामुळे ती झाकलेली असो किंवा वज्रमूठ असो, ती झाकलेली राहते तोपर्यंतच ती लाखाची असते. कारण त्या मुठीत झाकलेलं काय आहे हे जोपर्यंत उघड होत नाही तोपर्यंत त्या मुठीमध्ये प्रचंड काहीतरी आहे असा बेछूट दावा करता येतो. माझ्या मुठीमध्ये 1.25 लाख रुपये आहेत, माझ्या मुठीमध्ये या देशाचं सगळं रहस्य दडलेलं आहे, वाटेल त्या थापा मारा. पण जोपर्यंत मूठ उघडली नाही तोपर्यंतच त्या मुठीला महत्त्व असतं, तिची किंमत असते आणि तुमच्या दाव्यालासुद्धा किंमत असते. त्यामुळे साधारण वर्षभरापूर्वी कधीतरी सुरू झालेल्या वज्रमूठ नावाच्या महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या ज्या सभा होत्या, त्या वज्रमूठ सभांचं पुढे काय झालं असा प्रश्न काल परवा मी जयपूर डायलॉगच्या कार्यक्रमाला गेलो होतो. तिथे जे काही मराठी लोक आले होते त्यापैकी एक दोघांनी तो प्रश्न विचारला की भाऊ, त्या पुढे महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेचं काय झालं. लोकांनी विचारणं स्वाभाविक आहे. मी जर राजकीय विश्लेषण करतो तर त्यांच्या मनातले प्रश्न मी भेटतो तेव्हा लोक विचारतात. ज्यांच्याकडे फोन नंबर आहे ते कुठून ना कुठून फोन नंबर मिळवतात किंवा काहीतरी करून विचारतात. तेव्हा हा प्रश्न मला महत्त्वाचा वाटला की त्या वज्रमुठीचं पुढे काय झालं. तर त्यांनाही मी अर्थात जे समजावलं तेच आता जनरली तुम्हाला सांगेन की वज्रमूठ सभा ह्या आता जवळजवळ मला वाटते जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 5 महिने झाल्या बंद आहेत. नाही तर आता आम्ही महाराष्ट्रभर फिरणार, महाराष्ट्र पिंजून काढणार अशा गप्पा शरद पवारांनी, उद्धव ठाकरेंनी खूप करून झाल्या. अगदी 2022च्या बरोबर मध्याला 30 जूनला एकनाथ शिंदे जेव्हा 40 आमदारांचा गट घेऊन बाजूला झाले, त्यानंतर हातपाय आपट थैथयाट करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी आपण ठाण्याच्या टेंबी नाक्यापासून कोल्हापूरच्या बिंदू चौकापर्यंत अख्खी महाराष्ट्रभर यात्रा काढून महाराष्ट्र पिंजून काढणार अशी गर्जना केलेली होती. पण ती यात्रा अजूनही शक्य झालेली नाही. 16-17 महिने संपल्यावर सुद्धा प्रत्यक्षात उद्धव ठाकरे टेंबी नाक्याला गेलेच नाहीत. तिथे त्यांनी भास्कर जाधव आणि सुषमा अंधारेंना पाठवलं होतं. मग 3-4 सभा केल्यानंतर त्यातून साळसूतपणे भास्कर जाधव पण निसटले आणि एकट्याच सुषमा अंधारे वाटेल तिथे फिरत राहिल्या. आणि सुषमा अंधारेंच्या सभांना गर्दी जमवणं, त्या सभेचं आयोजन करणं, यामध्ये स्थानिक पातळीवरचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख वगैरे जे कोण नेते होते त्यांचं कंबरडं इतकं मोडलं की एक दिवशी बीडमध्ये त्या यात्रेचा समारोप करून टाकण्यात आला संजय राऊत यांच्या हस्ते आणि सुषमाताईंची यात्रा संपुष्टात आली. पण मुद्दा असा होता की हे सगळं उद्धव ठाकरे उभाटा शिवसेनेच्या पातळीवर चालू असताना राहिलेला जो राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा मामला होता महाविकास आघाडीतला, त्यांना कळत नव्हतं की आता आपण पुढे काय करायचं. त्यामुळे तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन सत्तेत बसलेली भाजप आणि शिंदे गटांची जी शिवसेना आहे यांच्याविरुद्ध हल्ला करण्यासाठी नवी एकजूट दाखवण्याचं नाटक आरंभलं. आणि त्यासाठी वज्रमूठ सभांची एक यात्रा सुरू करण्यात आली. आणि असा निर्णय घेण्यात आला की सगळ्या विभागातल्या सगळ्या महानगरांमध्ये अशा एकामागून एक वज्रमूठ सभा घ्यायच्या की ज्यामध्ये सर्व पक्षांचे, महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांचे सगळे प्रमुख नेते अगत्याने हजेरी लावतील आणि सभा दणाणून सोडतील. आपापल्या विभागातला जो प्रमुख नेता आहे, ज्या ज्या पक्षाचा असेल त्याने तिथे त्या सभांचं आयोजन करायचं. मग मुंबईत असतील तर उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेचे अनिल परब वगैरे अशी सभा आयोजित करतील. नागपुरात असेल तर नाना पटोले करतील. पुण्यात असेल
तर राष्ट्रवादीचे शरद पवार किंवा अजितदादा करतील अशा वाटण्या झाल्या होत्या. पण 3-4 वज्रमूठ सभा झाल्यानंतर 1 मे रोजी मुंबईत सभा झाली, ती शेवटची. 1 मे रोजी मुंबईच्या BKCमध्ये शेवटची वज्रमूठ सभा झाली आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी 2 मे रोजी शरद पवारांनी आपल्या लोक माझे सांगाती नावाच्या आत्मचरित्राची विस्तारित आवृत्ती प्रकाशित करण्याचा कार्यक्रम केला आणि अचानक आपण आता राजकारणातूनच निवृत्त होतो अशी घोषणा करून धमाल उडवून दिली. पण 1 मेपासून 1 जुलै उजाडेपर्यंत इतकी उलथापालथ महाराष्ट्राच्या राजकारणात होऊन गेली की 2 जुलैला 2 मेला शरद पवारांनी राजीनाम्याचं नाटक रंगवलं होतं आणि बरोबर 2 महिन्यांनी 2 जुलैला त्यांना अजितदादांनी निवृत्त करून टाकलं. तुम्हाला आठवत असेल तर 2 मे रोजी त्या यशवंतराव चव्हाण हॉलमध्ये, सेंटरच्या हॉलमध्ये एकटे अजितदादा शरद पवारांच्या निवृत्तीचं समर्थन करत होते. बाकीचे अनेक जण रागावलेले होते, नाराज झालेले होते, रडत होते. जितेंद्र आव्हाड किंवा जयंत पाटील तर धाय मोकलून रडत होते. पण एकटे अजितदादा त्या निवृत्तीचं समर्थन करत होते आणि पक्षाला नवं नेतृत्व मिळावं आणि त्याचं संगोपन जोपासना खुद्द पवारसाहेबांनी करावी असा आग्रह धरून अजितदादा बसले होते. तरी नेहमीप्रमाणे आपल्या पुतण्याला काकांनी उल्लू बनवलं आणि त्यामुळे 2 महिन्यात काकांना निवृत्त होण्याची परिस्थिती खुद्द अजितदादांनी निर्माण केली आणि 2 जुलै रोजी अजितदादा राष्ट्रवादीच्या 40 आमदारांना घेऊन सत्ताधारी महायुतीमध्ये सहभागी झाले. मला आठवतं मित्रांनो, ती घटना घडल्यानंतर मी एक व्हिडिओ केला होता, वज्रमूठ हा उद्योग संपला, यापुढे वज्रमूठ सभा होणार नाही. आणि अर्थात त्यासाठी मी एक वेगळं कारण दिलं होतं. मी अजितदादा फुटतील असं भाकीत केलेलं नव्हतं. ते भाकीत त्याच्याही आधी केलं होतं, ज्यावेळेला शिवसेना हा पक्ष आणि तिची निशाणी एकनाथ शिंदेना निवडणूक आयोगाने दिली, तेव्हा मी व्हिडिओ केला होता की राष्ट्रवादी काँग्रेस फुटू शकते आणि आपला चुलत भाऊच आपल्या वडिलांनी स्थापन केलेला पक्ष घेऊन निघून जाईल, पळवून नेईल, ही भीती सुप्रियाताईंना भेडसावते असा व्हिडिओ मी फेब्रुवारी महिन्यातच केला होता. त्यामुळे वज्रमूठ सभेच्या निमित्ताने मी केलेला व्हिडिओ असा होता की आता 2000च्या निवडणुका 2000 रुपयाच्या नोटा रिझर्व्ह बँकेने व्यवहारातून काढून घ्यायचा निर्णय केला आहे आणि पुढच्या 4 महिन्यात म्हणजे सप्टेंबर वगैरे महिन्यापर्यंत, सप्टेंबरच्या शेवटपर्यंत 2000च्या नोटा ज्यांच्याकडे असतील त्यांनी त्या भराभर बँकेत जमा करून त्या आपल्याकडून रिझर्व्ह बँकेला परत कराव्यात असा जो आदेश निघाला होता. त्यामुळे अनेकांनी जो काळा पैसा जमवून ठेवलेला आहे तो मोठ्या नोटांमध्ये असतो आणि तो शक्यतो 2000च्या नोटेमध्ये असतो. त्यामुळे असे लोक हा पैसा वापरून ज्या वज्रमूठ सभा आयोजित करतायत त्या वज्रमूठ सभेवर हा गदाप्रहार झालेला आहे असं भाकीत मी तेव्हाच केलं होतं मे महिन्यामध्ये. आणि झालं काय बघा मित्रांनो, ही वज्रमूठ सभा यानंतर होणारच नाहीत, कारण त्या सभेचं आयोजन, त्या सभेत गर्दी जमवण्यासाठी होणारा खर्च, त्या सभेमध्ये जमलेल्या गर्दीचं खानपान, त्यांना रोजंदारीवर आणलेली जी गर्दी असते त्यांना द्यावे लागणारे जे पैसे आहेत ते पैसे 2000च्या नोटेतून खर्च होतात. तर त्या 2000च्या नोटा व्यवहारातून काढून घेतल्या जाणारा असतील तर पुढाऱ्यांकडून वज्रमूठ सभेसाठी मिळणारी 2000ची नोट कुठलाही कॉन्ट्रॅक्टर घेणार नाही. सबब वज्रमूठ सभा यापुढे बंद होतील. हे भाकीत मी पवारांचं निवृत्ती आणि BKC मधली वज्रमूठ सभा यानंतर केलेला होता आणि ते खरं ठरलं. आता त्याला बघा,
मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 6 महिने होऊन गेले. 6 महिन्यामध्ये तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्या शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये उरलेली जी काय महाविकास आघाडी आहे त्याची वज्रमूठ सभा झाल्याचं ऐकले का? टी व्हीवर कुठच्या चॅनेलवर बघितले का? गायब. वज्रमूठ हा शब्द माध्यमं आणि महाविकास आघाडीतले पक्ष विसरूनच गेलेले आहेत. याचं कारण असं आहे की 1 मेला वज्रमूठ सभा शेवटची झाली आणि त्यानंतर बरोबर 60 दिवसांनी ती वज्रमूठ उघडली महाराष्ट्राच्या राजभवनामध्ये, मुंबईच्या राजभवनामध्ये, जिथे अजितदादांनी 40 आमदारांसकट महायुतीत प्रवेश केला, शरद पवारांना नेतृत्वावरून बाजूला केलं आणि अजितदादा उपमुख्यमंत्री झाले. तेव्हा ती वज्रमूठ उघडली गेली आणि निघालं काय? निघालं काय? शून्य. महाविकास आघाडीची वज्रमूठ सांगितली जात होती. त्याच्या आधीच त्यातून शिवसेनेचे 40 आमदार वेगळी चूल करून वेगळे झालेले होते. शिंदे गट बाजूला झाल्यानंतर वज्रमूठ सभा सुरू झाल्या होत्या. पण ती वज्रमूठ इतकी आवळून घेतली गेली की त्या वज्रमुठीत फसलेले अजितदादा, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे या लोकांची इतकी घुसमट झाली की त्यांना मिळेल त्या फटीतून वज्रमुठीच्या बाहेर पडावं लागलं. आणि 2 जुलै रोजी हे सगळे थेट राजभवनात पोचले आणि वज्रमूठ उघडली गेली. आता त्या वज्रमुठीमध्ये राहिलं आहे काय? तर फक्त काँग्रेस पक्ष, म्हणजे महाराष्ट्रातला काँग्रेस पक्ष. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली जी आघाडी तयार होते त्या आघाडीमध्ये फक्त काँग्रेस पक्ष असतो. बाकीची फक्त दाखवायची बोटं असतात. ही जी बोटं असतात मित्रांनो, ही अशी आवळली की मूठ तयार होते. पण त्या मुठीच्या आत काय असतं याचा विचार करा. कधी एखादा नोट असेल, कधी एखादा खाऊ असेल, कधी एखादं नाणं असेल. पण ते नाणं आणि बोटं यामध्ये फरक असतो. बोटं आवळली की मूठ तयार होते आणि मुठीच्या आत जे असतं ते जगापासून वाचवायला, सुरक्षित करायला मूठ आवळली जाते. आज जी महाविकास आघाडीची वज्रमूठ आहे त्या वज्रमुठीचं संरक्षण फक्त काँग्रेसपर्यंत उरलेलं आहे. कारण शिल्लक राहिलेला अखंड पक्ष 3 पैकी एकच आहे ज्याचं नाव ऑल इंडिया काँग्रेस पार्टी आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. ते वगळता ना राष्ट्रवादी काँग्रेस शिल्लक उरली आहे, ना शिवसेना उरली, ना शिल्लक उरलेली. कारण त्या मुठीने आपण ज्याला ठोसा मारलं म्हणतो, तो जो ठोसा असतो मारलेला त्याचा आघात जितका समोरच्याला लागतो तेवढाच बोटांना पण लागतो. त्यात जखमी बोटं होतात. वज्रमूठ आवळली आणि कुठे आघात केला तर ती बोटं जखमी होतात. तशी वज्रमुठीची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नावाची दोन्ही बोटं जखमी होऊन गेलेली आहेत आणि काँग्रेस मात्र सुरक्षित आहे. आणि त्याचं रूप आपण INDIA नावाची जी इंडिया अलायन्स झालेली आहे त्या रूपाने बघू शकतो. 26 पक्ष एकत्र आले. बोलणं सोपं आहे, पण 26 पक्ष एकत्र येऊन लढणारा चेहरा कुठला आहे? तो राहुल गांधी आहे, तो काँग्रेस आहे. UPA देखील 2004 बनली आणि 14पर्यंत केंद्रात सत्तेवर होती. ते सांगायला UPA होतं, पण त्या सरकारमध्ये सगळेच्या सगळं अल्पमतात काँग्रेस असली तरीही सगळे सरकारचे अधिकार हे काँग्रेस पक्षाच्या हाती आणि काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष म्हणून सोनिया गांधींच्या हाती केंद्रित झालेले होते. लालू प्रसाद असतील, ममता बॅनर्जी असतील, शरद पवार असतील, यांना सगळी दुय्यम मंत्रिपदं देण्यात आली होती. NDA जी वाजपेयींच्या काळातली होती, 6 वर्ष सत्तेत होती, त्या NDAमध्ये सुद्धा जॉर्ज फर्नांडिस सारखा भाजपत नसलेला एक नेता
संरक्षण मंत्रालयासारखं महत्त्वाचं खातं आपल्याकडे घेऊन संरक्षण मंत्री झालेला होता. काँग्रेसपेक्षा वाजपेयींची ताकद जास्त होती खासदारांची, तरीही अवघ्या 16-12 खासदारांचा पक्ष असलेल्या समता पक्षाच्या किंवा जदयूच्या जॉर्ज फर्नांडिसना त्यामध्ये एक महत्त्वाचं मंत्रिपद दिलं गेलं होतं. पण UPAचं सरकार असताना सगळे मित्र पक्ष होते, त्यांना किरकोळ मंत्रिपदं दिली गेली होती. किरकोळ मंत्रिपदं. शरद पवार राष्ट्रीय नेते महाराष्ट्रातले, त्यांना काय दिलं होतं? कृषी मंत्रिपद. आणि नंतरसुद्धा दुसऱ्या टर्ममध्ये त्या कृषी मंत्रालयातलं नागरी पुरवठा खातं वेगळं काढून घेण्यात आलं. फक्त शेती मंत्रालयापुरते शरद पवारांना मर्यादित करण्यात आलं. लालू प्रसाद यादव पहिल्या मंत्रिमंडळामध्ये रेल्वे मंत्री होते. दुसऱ्या मंत्रिमंडळाच्या काळामध्ये UPAला पाठिंबा होता लालूंचा, पण लालूंना मंत्रिपद देण्यात आलं नाही. ममता बॅनर्जी येत जात राहिल्या, पण वेळ आली तेव्हा निदान अभिमान ममता बॅनर्जींनी दाखवला. वेळ आली तेव्हा बंगालच्या मंत्रिमंडळातून काँग्रेसच्या मंत्रिमंडळाची हकलपट्टी केली ममता बॅनर्जींनी. हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि अगदी ठणकावून सोनिया गांधींना सांगितलं, बंगालमध्ये मला काँग्रेसची गरज नाही, पण केंद्रामध्ये तुम्हाला TMCची गरज आहे. हे सोनियांना खडे बोल ममता बॅनर्जींनी ऐकवले होते. हे मी एवढ्यासाठी सांगतोय मित्रांनो, की वज्रमूठ जेव्हा म्हटलं जातं त्याचंच एक विस्तारित रूप म्हणजे इंडी अलायन्स आहे. त्यामध्ये बाकीचे सगळे पक्ष बोटं आहेत हाताची, ती आवडली की त्याच्या आतमध्ये काँग्रेस पक्ष सुरक्षित राहतो. आणि त्या वज्रमुठीचा आघात केल्यामुळे बाकीच्या पक्षांना रक्तबंबाळ व्हावं लागतं, जखमी व्हावं लागतं. आणि हळूहळू करत सगळ्या पक्षांच्या लक्षात ते यायला लागलेले. म्हणूनच दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी ही इंडी अलायन्सपासून दुरावलेली आहे. नितीश कुमार तिकडे नाराज आहेत, लालू नाराज आहेत, सगळेच. म्हणायला इंडी अलायन्स म्हणायचं, कारण राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड वगैरे ठिकाणच्या विधानसभा निवडणुकीत यांना जवळ घेतलं नाही. त्यामुळे अखिलेश यादव तर खवळला. तो म्हणाला, आम्हाला UPA 80 खासदारांच्या राज्यामध्ये तुम्हाला भागीदारी पाहिजे, पण मध्य प्रदेशमध्ये 29 खासदारांच्या राज्यामध्ये विधानसभेत तुम्ही आम्हाला बरोबर घेणार नसाल तर लोकसभेत आम्ही तुम्हाला काँग्रेसला बरोबर घेणार नाही. मग मला सांगा मित्रांनो, इंडी नावाची आघाडी उरली कुठे? जे त्या महाराष्ट्रातल्या वज्रमुठीचं झालं होतं तेच अखिल भारतीय पातळीवर इंडी अलायन्सचं झालेलं आहे. इंडी अलायन्सची शेवटची बैठक मुंबईत झाली, उद्धव ठाकरे यांच्या यजमानपदाखाली झाली. 1 सप्टेंबर या दिवशी झाली. आता त्याला 70 दिवस उलटून गेलेले आहेत. सप्टेंबर संपण्यापूर्वी राज्यातल्या जागा वाटप उरकून घ्यायचं असा निर्णय झाला होता, पण विधानसभेचं सुद्धा जागा वाटप होऊ शकलं नाही. आणि होता होता इंडी आघाडीची विधानसभा पातळीवर शकलं उडालेली आहे. स्टालिन आपलं काहीतरी करतायत, ममता आपलं काहीतरी करतायत, अखिलेश आपलं काहीतरी करतोय. इंडी अलायन्स कुठे आहे त्याचा पत्ता कोणी सांगू शकेल का? 1 मे रोजी BKCमध्ये जी शेवटची वज्रमूठ सभा झाली, त्या महाविकास आघाडीची वज्रमूठ आता कुठे आहे? कोणाला आठवते तरी? वज्रमूठ हा शब्द विसरून गेले आपण. ही दुर्दशा आहे. आणि लोकसभा निवडणूक 6 महिन्यावर येऊन ठेपलेली आहे. 6 महिने मोजून निकालापर्यंत. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे. मी बोलतोय तो 11 नोव्हेंबरचा दिवस आहे. 11 मे रोजी कदाचित शेवटून दुसऱ्या
मतदानाची फेरी पार पडलेली असेल, 90% मतदान पार पडलेलं असेल लोकसभेचं, आणि आज कोणाला वज्रमुठ सभा आठवत नाही आहे, इंडिया अलायन्स नेमकी कुठे आहे कोणाला सांगता येत नाही. असो मित्रांनो, तुमच्यासमोर एक गोषवारा मांडला. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.